मित्रांनो, इडॉम्स आणि फ्रेजेसचा हा थर्ड पार्ट आहे. बघा मग आपण सुरू करूया. चूज द राईट ऑप्शन. बघा फ्रेज दिलेली आहे. आय एम प्रिपेअर टू मीट यू हाफ वे. टू मीट यू हाफ वे म्हणजे काय? काहीतरी तू पुढे ये, काहीतरी मी पुढे येतो. म्हणजे काय? तडजोड करायची. काय करायचंय? तडजोड करायची. तडजोड म्हणजे काय? कम टू कॉम्प्रोमाइज विथ यू. कॉम्प्रोमाइज करायची म्हणजे काय? तडजोड करायची. म्हणजे टू मीट यू हाफ वे म्हणजे काय? तडजोड करणे, मध्यमार्ग काढणे. ठीक आहे. पुढे बघा, शी इज व्हेरी स्ट्रॉंग. शी डज नॉट डॅश डॅश इझिली. आपण म्हणतो ना, तो गिव्ह करत नाही. तो हार मानत नाही. काय? गिव्ह करत नाही. मग काय? गिव्ह करणे म्हणजे काय? प्रयत्न सोडून देणे किंवा मग हार मानणे. पुढे बघा, यू मस्ट टेक हर्ट अँड फेस लाईफ बोल्डली. म्हणजे काय? की तू आपण ज्याला म्हणतो हिमतीने, हिमतीने आयुष्याला सामोरं जा. टेक हर्ट म्हणजे काय? हिमतीने सामोरं जा. म्हणजे काय? फील बोल्ड. इथं काय येईल अर्थ? फील बोल्ड. फील बोल्ड. टेक हर्ट म्हणजे धीर धरणे, धाडस करणे किंवा धाडसाने आयुष्याला सामोरं जाणे. पुढे बघा, आय हॅव गिव्हन अप. आत्ता सांगितलं मी. गिव्हन अप म्हणजे काय? हार मानणे, सोडून देणे, बरोबर आहे, थांबणे, असा सगळा अर्थ होतो. आय हॅव गिव्हन अप ड्रायव्हिंग सिन्स आय गॉट इन्व्हॉल्ड इन कार ॲक्सिडेंट. म्हणजे कार ॲक्सिडेंट झाल्यापासून मी काय केलंय? ड्रायव्हिंग करणं थांबवलं एका अर्थाने. म्हणजे काय? डिस्कंटिन्यूड इन, स्टॉप्ड इन, ॲबॅडॉन इन आणि सॅक्रिफाईस इन. म्हणजे चारही ऑप्शन इथं येतील. ऑल ऑफ द अबोव्ह हे आन्सर आहे. गिव्ह अप म्हणजे काय? एखादी गोष्ट थांबणे, सोडून देणे. टू स्टॉप डुईंग समथिंग ऑर टू क्विट. आपण म्हणतो ना, क्विट केलं मी. म्हणजे काय? गिव्ह अप केलं. म्हणजे काय? सोडून दिलं. म्हणजे काय? डिस्कंटिन्यू केलं, अबॅन्डन केलं. पुढे बघा, ट्रेड युनियन सिमिंगली राईटफुल डिमांड इज ओनली अ स्टॉकिंग हॉर्स टू ब्लॅकमेल द मॅनेजमेंट. स्टॉकिंग हॉर्स म्हणजे काय? की फसवेगिरी करणं एका प्रकारची. म्हणजे इथं काय अर्थ? प्रिटेन्स. प्रिटेन्स. स्टॉकिंग हॉर्स म्हणजे खरा हेतू लपून वापरलेला बहाणा, आडोसा, फसवेगिरी करणं. स्टॉकिंग हॉर्स मीन्स अ फॉल्स रिझन ऑर अ प्रिटन्स यूज टू हाईड द रिअल इंटेन्शन. मग या वाक्यात काय होईल? की संघटनेची मागणी खरी नसून व्यवस्थापनाला ब्लॅकमेल करण्यासाठी केलेला एक बहाणा आहे. प्रिटेन्स म्हणजे काय? स्टॉकिंग हॉर्स म्हणजे काय? प्रिटेन्स. प्रिटेन्स म्हणजे काय? बहाणा. काय? बहाणा. पुढे बघा, दे मेड अ ग्रेट एफर्ट टू रीच सम काइंड ऑफ मोडस विवेंडी. आता ही लॅटिन टर्म आहे. काय आहे? लॅटिन टर्म. मोडस विवेंडी म्हणजे काय माहितीये का? काहीतरी कॉम्प्रोमाइज केली. आपल्याला सोबत काम करायचं आहे ना, मग भांडणं नाही करायची, असं काहीतरी. म्हणजे काय? ही एक अरेंजमेंट आहे. मोडस म्हणजे काय? एक अरेंजमेंट आहे, एक सिस्टीम आहे. अरेंजमेंट टू लिव्ह ऑर वर्क विदाउट क्युरेली. म्हणजे काय? भांडणं न करता काम करणं, सोबत काम करणं, भांडणं न करता. मोडस विवेंडी म्हणजे. मोडस विवेंडी म्हणजे भांडण न करता एकत्र राहण्यासाठी किंवा काम करण्यासाठी केलेली तडजोड, केलेली व्यवस्था. म्हणजे काय? एक सिस्टीम आहे. मोडस विवेंडी मीन्स अरेंजमेंट दॅट अलाउज पीपल टू लिव्ह ऑर वर्क टुगेदर विदाउट कॉन्फ्लिक्ट. बरोबर. पुढे बघा, दीज डेज द डेज वी स्पेंड इन आवर स्कूल आर हेलिसियन डेज ऑफ आवर लाईफ. हेलिसियन डेज ऑफ आवर लाईफ. हेलिसियन म्हणजे काय? हॅप्पी असतील, बरोबर आहे, पीसफुल असतील, एन्जॉयबल असतील. इथं काय येईल? पीसफुल डेज. हेलिसियन डेज म्हणजे शांत, आनंदी आणि सुखाचे दिवस. हेलिसियन डेज म्हणजे काय? शांत, आनंदी आणि सुखाचे दिवस. काम, हॅपी अँड पीसफुल डेज. द मॅनेजर वॉज ब्रॉट टू बुक फॉर हिज निग्लेक्ट ऑफ ड्युटी. म्हणजे काय? त्या मॅनेजरने त्याचं काम जे आहे, ते केलं नव्हतं म्हणून त्याला काय केलं? आपण ब्रॉट टू बुक म्हणजे काय? त्याला रिस्पॉन्सिबल धरलंय, बरोबर ना? किंवा मग त्याला पनिशमेंट केली. आपण काय केलंय? त्याला पनिशमेंट केलंय. पनिश. अर्थ काय लिहितं? पनिश. टू ब्रॉट बुक म्हणजे काय? पनिश. ब्रॉट बुक म्हणजे चूक केल्याबद्दल शिक्षा करणे किंवा जबाबदार धरणे. मीन्स टू बी पनिश्ड ऑर ऑफिशियली हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर हिज फॉल्ट ऑर हिज ड्युटीज. पुढे बघा, इडियम्स आणि त्यांचे मिनिंग विचारलेले आहे. कॅरी द कॅन. कॅरी द कॅन म्हणजे काय? कॅरी द कॅन म्हणजे एखादा दोष स्वतःवर घ्यायचा आहे. म्हणजे काय? टू टेक द ब्लेम. टू टेक द ब्लेम म्हणजे दोष स्वतःवर घ्यायचा आहे. कॅरी थ्रू. कॅरी थ्रू म्हणजे काय? एखाद्याला मदत करणे. काय? मदत करणे, मदतीचा हात पुढे करणे. कॅरी थ्रू. कॅरी द डे. कॅरी द डे म्हणजे काय? जिंकणे. कॅरी द डे म्हणजे काय? जिंकणे. टू विन. अ कॅरी टॉर्च फॉर म्हणजे काय? प्रेमात पडणे किंवा प्रेम करणे एका अर्थाने, असं कॅरी अ टॉर्च फॉर. टू बी इन अ लव्ह विथ. असं हे 3 नंबर्स जे आहे ते. कॅरी द कॅन टू टेक द ब्लेम म्हणजे स्वतःवर दोष घ्यायचा आहे. कॅरी थ्रू म्हणजे मदत करायची एखाद्याला, टू हेल्प. कॅरी द डे म्हणजे विजय मिळवणे, टू विन. आणि कॅरी टॉर्च फॉर म्हणजे कोणावर प्रेम करणे, टू बी इन लव्ह विथ. आता इथं जे एक्सप्रेशन दिलेले आहे त्यातलं करेक्ट कोणतं ते विचारलेलं आहे. ठीक आहे. ॲचिल्स
टोज. आता आपण बघितलं हे ॲचिल्स टोज आहे का? नाही, ॲचिल्स हिल आहे, हिल. बरोबर ना? हिल म्हणजे काय? निगेटिव्ह पॉईंट होतो. निगेटिव्ह पॉईंट किंवा आपण म्हणतो ना एखाद्याचा वीकनेस, ॲचिल्स हिल्स म्हणजे हे चुकीचं आहे. जॅक ऑफ ऑल ट्रेड हे बरोबर आहे. म्हणजे काय? सगळ्या गोष्टीतलं त्याला बऱ्यापैकी माहिती असणं. ब्लो ओन्स ट्रम्पेट म्हणजे काय? स्वतःची स्तुती करणं, हे पण बरोबर आहे. मग बी आणि सी जे आहे ते बरोबर आहे. ॲचिल्स टो नाहीये, ॲचिल्स हिल आहे. काय आहे? हिल आहे. कमकुवत बाजू, वीकनेस. जॅक ऑफ ऑल ट्रेड म्हणजे अनेक कामे करणारा व्यक्ती. त्यानंतर ब्लो ओन्स ट्रम्प म्हणजे स्वतःची स्तुती करायची, स्वतःच कौतुक करायचं. पुढे बघा. शी केम आउट विथ सम डॅश डॅश स्टोरी अबाउट बिंग डिलेड. ती लेट झाली म्हणून तिने काहीतरी एक गोष्ट सांगितली. म्हणजे काय? एखादी काहीतरी आपण ज्याला म्हणू की गोष्ट तिने मेडअप केलेली असेल, म्हणजे बनवलेली गोष्ट सांगते ती. म्हणजे काय? कॉक अँड बुल. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे काय? एखादी फॉल्स स्टोरी सांगणं. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे फॉल्स स्टोरी सांगणं, एखादी गोष्ट बनवणं. कॉक अँड बुल म्हणजे कॉक अँड बुल म्हणजे खोटी किंवा अविश्वसनीय बनावट कथा. अ फॉल्स ऑर अनबिलेबल स्टोरी. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे अनबिलेबल, खोटी गोष्ट. ही गॉट अ बी इन हिज बोनेट अबाउट हेल्थ फूड्स. हेल्थ फूड बद्दल तो काय आहे? तर बी इन हिज बोनेट. बी इन हिज बोनेट म्हणजे काय माहिती का? ऑब्सेशन. त्याला ना हेल्थ फूड बद्दल खूप ऑब्सेशन आहे. म्हणजे काय? तो खूप आग्रही आहे. म्हणजे काय? त्याच्या मनात ती आयडिया अशी फिक्स्ड बसलेली आहे की हेच म्हणजे सगळं काही. ऑब्सेशन असतं बघा आपल्याला एखाद्या गोष्टीचं. बी इन बोनेट म्हणजे काय? ऑब्सेशन. त्याला दुसरा अर्थ काय? फिक्स्ड आयडिया. ती आयडिया त्याच्या मनामध्ये फिक्स्ड आहे. अ फिक्स्ड आयडिया असं त्याचं आन्सर आहे. अ बी इन बोनेट म्हणजे. अ बी इन बोनेट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल हट्टाची कल्पना, म्हणजे तेच काय? ऑब्सेशन, चिकाटीची कल्पना असणे. फिक्स्ड आयडिया ऑर ऑब्सेशन अबाउट समथिंग. अ बी इन बोनेट म्हणजे. पुढे बघा. टू ग्रीज द समबडीज पाम. हे आपण अगोदर पण 2-3 वेळेस बघितलेलं आहे. टू ग्रीज द समबडीज पाम म्हणजे काय? लाच देणे, घूस देणे. म्हणजे इंग्लिशमध्ये काय होईल? ब्राईब देणे. टू गिव्ह द ब्राईब. टू ब्राईब. टू ग्रीज द पाम म्हणजे काय? एखाद्याला लाच देणे, एखाद्याला घूस देणे. एखाद्याला लाच देणे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इडियम इन अ नटशेल? बघा, इन अ नटशेल आपण म्हणतो ना, इन अ नटशेल किंवा इन समरी पण आपण म्हणतो. इन समरी किंवा ओव्हरऑल आपण म्हणतो. ओव्हरऑल सांगायचं झालं तर ओव्हरऑल सांगायचं म्हणजे मला काहीतरी सगळ्या गोष्टीचं एका लाईनमध्ये काहीतरी मला काय करायचं? समरी सांगायची. म्हणजे काय? ब्रीफमध्ये एखादी गोष्ट मला सांगायची. इन अ नटशेल म्हणजे. बरोबर आहे? इन अ नटशेल. सॉरी, इन अ ब्रीफ. इन अ ब्रीफ. ठीक आहे. म्हणजे काय? थोडक्यात, संक्षेपात. इन नटशेल म्हणजे. ब्रीफ और इन शॉर्ट. द स्ट्रेन्स ऑन क्लोथ कॅनॉट बी वॉश्ड आउट. म्हणजे काय? कपड्यांवर काहीतरी डाग आहे आणि ते वॉश्ड आउट नाही होते. म्हणजे त्याच्यासाठी काय शब्द वापरता येईल इथं? तर इनडेलिबल म्हणतो आपण ते. म्हणजे काय? पुसता येत नाही किंवा खोडता येत नाही किंवा मग पुसता न येणे आपण म्हणतो ना इनडेलिबल. तर कॅनॉट बी वॉश्ड आउट किंवा मग धुता न येणे असं त्याचा अर्थ होईल. इनडेलिबल म्हणजे पुसता न येणारे, कायमच राहणारे, धुवून काढता न येणारे, न पुसता येणारे. इनडेलिबल म्हणजे. करेक्ट करेक्ट व्हर्ब फ्रेजेस कोणते ते विचारलेलं आहे आता. ठीक आहे. जॉब्स आर हार्ड टू कम बाय. तर टू कम बाय म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. टू कम बाय. आय थिंक आय एम कमिंग अप विथ कोल्ड. बघा, आता मला कोल्ड होतोय. तो कमिंग अप नाहीये, ते कमिंग डाऊन आहे. काय आहे? कमिंग डाऊन आहे. कमिंग डाऊन. कम टू थिंक ऑफ इट आय मस्ट राईट टू थँक हिम. म्हणजे कम टू थिंक हे पण बरोबर आहे. ए आणि सी इथं बरोबर आहे. बघा, जॉब हार्ड टू कम. कम बाय म्हणजे काय? मिळवणे. म्हणजे काय? सध्या जॉब मिळवणं हार्ड आहे. त्यानंतर कमिंग अप नाही, ते कमिंग डाऊन आहे. कमिंग डाऊन विथ द कोल्ड. त्यानंतर कम टू थिंक ऑफ इट म्हणजे काय? कम टू थिंक ऑफ इट म्हणजे काय? की मला पुन्हा एकदा विचार करू दे. सेकंड थॉट म्हणजे विचार करणे, आठवणे. बरोबर आहे? कम टू थिंक ऑफ इट म्हणजे. त्यानंतर वन शुड लुक अ गिफ्ट. वन शुड लुक अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ. गिफ्ट हॉर्स इन द माउथ. वन शुड नॉट लुक. काय? वन शुड नॉट लुक अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ ॲज इट इज गिवन आउट ऑफ लव्ह ऑर रिगार्ड. म्हणजे काय? गिफ्ट ऑफ हॉर्स इन द माउथ म्हणजे काय माहितीये का? क्रिटिसाइज करणं. काय? क्रिटिसाइज करणं, टीका करणं. म्हणजे तुम्हाला कोणीतरी गिफ्ट दिले तर त्याची टीका नाही केली पाहिजे ना, तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे काय? क्रिटिसाइज द गिफ्ट. लुक गिफ्ट हॉर्स इन द माउथ म्हणजे भेटवस्तूची टीका करणे, उणिवा काढणे. मीन्स टू फाइंड अ फॉल्ट इन गिफ्ट ऑर क्वेश्चन इट्स व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला गिफ्ट भेटलंय आणि तुम्ही तिच्यावर टीका करताय. लुक अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ. आता काही फ्रेजेस आहे आणि त्यांचे मिनिंग विचारलेले आहेत आपल्याला. कम अगेन.
कम अगेन आपण म्हणतो बघा, एखादी गोष्ट आपल्याला जर ऐकायला नाही आली व्यवस्थित, आपण म्हणतो प्लीज कम अगेन. कम अगेन म्हणजे काय, की पुन्हा एकदा विचार मला, तू काय म्हणत होता, म्हणजे काय, व्हॉट डिड यू से. बरोबर आहे, व्हॉट डिड यू से. त्यानंतर कम अबाउट. कम अबाउट म्हणजे एखादी गोष्ट होणार आहे, एखादी गोष्ट घडणार आहे, म्हणजे काय, अबाउट टू हॅपन. त्यानंतर कम बाय. कम बाय म्हणजे काय, टू ऑप्टेन ऑर टू रिसीव्ह. कम बाय म्हणजे एखादी गोष्ट भेटणे, एखादी गोष्ट मिळवणे, टू ऑप्टेन. कम अलॉंग. कम अलॉंग म्हणजे टू ॲडव्हान्स, डेव्हलप ऑर इम्प्रूव्ह, म्हणजे प्रगती करणे. बरोबर आहे. कम अगेन म्हणजे पुन्हा सांगा. कम अबाउट म्हणजे घडणे, होणे, टू हॅपन. कम बाय म्हणजे मिळवणे, टू ऑप्टेन, टू रिसीव्ह, प्राप्त करणे. आणि कम अलॉंग म्हणजे काय, प्रगती करणे, विकास करणे. आय मेट अनएक्सपेक्टेडली अन ओल्ड फ्रेंड येस्टरडे ॲट अ बस स्टेशन. तर या अर्थाची म्हण कोणती किंवा फ्रेज कोणती, कॉट ॲट केम अक्रॉस. आपण म्हणतो बघा, आय केम अक्रॉस दिस आयडिया रिसेंटली, किंवा दिस थिंग रिसेंटली, दिस पर्सन रिसेंटली. केम अक्रॉस म्हणजे काय, की मी त्याला भेटलो. बरोबर आहे ना, किंवा मला तो दिसला. केम अक्रॉस म्हणजे काय, अचानक योगायोगाने भेटणे. मीन टू मीट समवन बाय चान्स ऑर अनएक्सपेक्टेडली. केम अक्रॉस म्हणजे. यू मस्ट लुक आफ्टर युअर पॅरेंट्स. लुक आफ्टर युअर पॅरेंट्स म्हणजे काय, तर त्यांची काळजी घेणे, म्हणजे काय, टू टेक केअर. टू टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स. द रूप गेव इन बिकॉज ऑफ हेवी रेन्स. गेव इन म्हणजे काय, पडणे, कोसळणे, कोलॅप्स झाले. काय झालंय, छप्पर जे आहे ते पावसामुळे कोलॅप्स झाले, गेव इन झाले. गेव इन म्हणजे दाब किंवा भारामुळे कोसळणे, पडणे. टू कोलॅप्स ऑर फॉल अंडर द प्रेशर. पुढे बघा, आता इकडे फ्रेजेस दिला, तिकडे त्यांचा मिनिंग दिलेला आहे. गिव्ह द गेम अवे. गिव्ह द गेम अवे म्हणजे काय, गिव्ह द गेम अवे म्हणजे काय, एखादं सिक्रेट जे आहे ना ते सांगायचंय. गिव्ह द गेम अवे म्हणजे काय, सिक्रेट सांगायचंय, म्हणजे काय, रिव्हील करायचंय, आयडिया काहीतरी जग जाहीर करायची. गेव इन म्हणजे काय, गेव इन म्हणजे आपण बघितलं, आत्ताच बघितलं ना. गेव इन म्हणजे काय, की पडणे, फेल होणे, म्हणजे एका अर्थाने काय, सरेंडर. सरेंडर. गेव इन म्हणजे सरेंडर. गिव्ह अप. एनर्जी किंवा एखाद्या गोष्टीत आपल्याला एनर्जी निघते, धूर निघतोय, किंवा मग ज्वाला निघते, तर मग काय आपण म्हणतो आपण, की त्याला आपण शब्द कोणता वापरतो, गिव्ह ऑफ. गिव्ह ऑफ द स्मोक. बरोबर ना. मग काय, इमिट येईल, याचा अर्थ काय येईल, इमिट. त्यानंतर गिव्ह आउट. गिव्ह आउट म्हणजे काय, एक गोष्टी वाटणे, डिस्ट्रीब्यूट करणे. गिव्ह आउट म्हणजे बघा, गिव्ह द गेम अवे म्हणजे काय, गुपित गोष्ट उघड करणे, रिव्हील करणे. गिव्ह इन म्हणजे काय, हार मानणे, शरण जाणे, सरेंडर करणे. गिव्ह ऑफ म्हणजे काय, वास, उष्णता इत्यादी बाहेर पडणे, इमिट. टू इमिट. गिव्ह ऑफ. गिव्ह आउट म्हणजे काय, डिस्ट्रीब्यूट करणे, वाटप करणे. दिस इलनेस डॅश डॅश ऑफ माय हॉलिडे प्लॅन्स. आता बघा, मास, मोस, मेस, मॅसिव्ह. ठीक आहे. मेस आपण म्हणतो बघा, मेस तयार, मेस मेस झाली बाबा, माझ्या आयुष्याची मेस झाली, म्हणजे काय, की काहीतरी बॅड घडले, सगळा चावच झालेला आहे. इलनेसने काय केलंय, की माझ्या सगळे जे हॉलिडे प्लॅन आहे तो डिस्ट्रक्ट केला, म्हणजे मेक अ मेस. काय, त्याने मेस झाली बाबा, माझ्या आजारपणाने मेस झाली माझ्या हॉलिडे प्लॅन्सची. म्हणजे एखादी गोष्ट बिघडवणे, खराब करणे, मेक अ मेस ऑफ म्हणजे. ठीक आहे. स्पॉइल करणे, रियून करणे. त्यानंतर डॉक्टर सेज दॅट द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. आता हा प्रश्न ही जी फ्रेज आहे 2-3 वेळेस रिपीट झालेली. टर्न द कॉर्नर म्हणजे काय, त्याने जे क्रिटिकल फेस आहे ना, तर ती पास केलेली, क्रिटिकल फेसच्या पुढे गेलेला आहे तो आता, म्हणजे काय, धोक्याच्या बाहेर आहे, म्हणजे काय, पास्ड द क्रायसिस, म्हणजे क्रायसिस जे होतं ते त्यांनी पास केलेलं आहे. आजारातील गंभीर टप्पा पार करून सुधारणा होणे, टर्न द कॉर्नर म्हणजे. त्यानंतर शी कॅरीड द जोक टू फॉर. टू फॉर म्हणजे काय, खूप जास्त प्रमाणामध्ये. तिने जोक खूप जास्त प्रमाणामध्ये पुढे नेला, किंवा मग खूप जास्त प्रमाणात तिने जोक केले. टू डू समथिंग टू अ ग्रेट डिग्री. कॅरी टू फार म्हणजे, कॅरी समथिंग टू फार म्हणजे एखादी गोष्ट अति प्रमाणात करणे, मर्यादेपलीकडे नेणे. कॅरी टू फार म्हणजे. ॲचिल्स हिल्स. ॲचिल्स हिल आपण बघितलं की निगेटिव्ह पॉईंट आहे एखाद्याचा, विकनेस. हॅबन्सन चॉईस म्हणजे काय, काहीच चॉईस नसणं. हॅबन्सन चॉईस म्हणजे चॉईसच नसणं, म्हणजे काय, लॅक ऑफ चॉईस. फुल ऑफ बीन्स. फुल ऑफ बीन्स म्हणजे काय, फुल एन्जॉय करणे, म्हणजे काय, फुल ऑफ लाईफ. फुल ऑफ बीन्स म्हणजे. आणि स्पिल द बीन्स म्हणजे काय, आता जे बीन्स आहे ते कुठेतरी ठेवले आणि ते स्पिल केले, म्हणजे काय, एखादी गोष्ट सिक्रेट होती आणि ती उघडी पाडलेली आहे ना. टू टेल द सिक्रेट टू सून. टू स्पिल द बीन म्हणजे. ॲचिल्सिस म्हणजे काय, कमकुवत बाजू. हॅबन्सन चॉईस म्हणजे पर्याय नसणे, चॉईस नसणे. फुल ऑफ बीन्स म्हणजे उत्साही, ऊर्जेने भरलेलं आयुष्य, फुल ऑफ लाईफ.
स्पिल द बीन म्हणजे काय, गोष्ट गुपित उघड करणे, सिक्रेट सांगणे, स्पिल द बीन्स. शी एक्सपेक्ट मी टू रश ओव्हर अँड हेल्प हर ॲट द ड्रॉप ऑफ हॅट. ॲट द ड्रॉप ऑफ हॅट म्हणजे काय, अर्जंटली मी तिला मदत करावी असं तिचं म्हणणं आहे. अर्जंटली, घाईघाईने, म्हणजे काय, सडनली. काय होईल, सडनली. ॲट द ड्रॉप ऑफ हॅट म्हणजे लगेच, क्षणात, विलंब न करता, इमिडिएटली, सडनली, विदाऊट एनी डिले. ॲट द ड्रॉप ऑफ हॅट म्हणजे ही हेअर फॉर गुड. हां, ही इज लिव्हिंग इंडिया फॉर गुड. फॉर गुड म्हणजे काय माहिती आहे का, इंडियाला तो परमनंटली, कायमचा सोडून जातोय. काय, कायमचा सोडून जातोय, परमनंटली. परमनंटली, कायमचा. फॉर गुड म्हणजे काय, कायमस्वरूपी, कायमचे, परमनंटली, फॉर एव्हर. त्यानंतर आता बघा इकडे फ्रेजेस, इकडे मिनिंग आहे. बॅक अवे. बॅक अवे म्हणजे काय, तिथून दुसरीकडे जाणे, म्हणजे मूव अवे. बरोबर आहे, मूव अवे. काय, मूव अवे. त्यानंतर बॅकडाऊन. बॅकडाऊन म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही बॅकडाऊन म्हणजे काय, मी बॅकडाऊन केलं म्हणजे काय, एका प्रकारे मी हार मानली, म्हणजे काय, टू ॲक्सेप्ट द डिफीट. काय, टू ॲक्सेप्ट द डिफीट. बॅकडाऊन म्हणजे हार मानणे. बॅकआउट म्हणजे काय, एखाद्या गोष्टी तुम्ही प्रॉमिस केलं होतं आणि नंतर म्हणता की नाही आता माझ्याकडनं होणार नाहीये. बॅकआउट म्हणजे काय, मग ती प्रॉमिस तोडणे. टू फुलफिल द प्रॉमिस. बॅक इन टू. बॅक इन टू म्हणजे काय, तो आधी नव्हता, इथे नव्हता, तो गेममध्ये नव्हता आणि ही इज बॅक इन टू द गेम असं आपण म्हणतो. म्हणजे तो कुठे जवळच कुठेतरी आहे, गेममध्ये आलेला आहे. टू बी नियर टू. गेममध्ये आलेला आहे तो. टू बी नियर टू. बॅकअवे म्हणजे मागे हटणे, दूर जाणे. बॅकडाऊन म्हणजे टू ॲक्सेप्ट द डिफीट, पराभव मान्य करणे. बॅकआउट म्हणजे दिलेल्या वचनातनं माघार येणे. टू फुलफिल द प्रॉमिस. बॅक इन टू म्हणजे काय, जवळ येणे, जवळ असणे. टू बी नियर. ठीक आहे, पुढे बघा. अ फिंगर इन एव्हरी पाय. अ फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीमध्ये तो इंटरेस्ट दाखवतोय. टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. काय, टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. अ फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे हॅव वन्स फिंगर इन द टील. हॅव वन्स फिंगर इन द टील म्हणजे तुमची जी कामाची गोष्ट, कामाची जागा आहे तिथून चोरी करणं. म्हणजे टू स्टील मनी फ्रॉम प्लेस वेअर वन वर्क्स. टू हॅव वन्स फिंगर टील म्हणजे कामाच्या जागेवर चोरी करणं. टू पुल वन्स फिंगर आउट. टू पुल वन्स फिंगर आउट म्हणजे खूप मेहनत करणं. काय, खूप मेहनत करणं. स्टार्ट वर्किंग हार्ड. आणि टू कीप वन्स फिंगर क्रॉस. आपण म्हणतो ना फिंगर क्रॉस. फिंगर क्रॉस म्हणजे काय, होप, चांगली होप करणे, आशा बाळगणे चांगली. फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे काय, सर्व गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणे. टू हॅव अ इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. हॅव वन्स फिंगर इन द टील म्हणजे काय, कामाच्या ठिकाणी पैसे चोरणे. टू स्टील द मनी फ्रॉम प्लेस वेअर वन वर्क्स. पुल वन्स फिंगर आउट म्हणजे काय, कामाला लागणे, मेहनत करणे. स्टार्ट वर्किंग हार्ड. टू कीप वन्स फिंगर क्रॉस म्हणजे काय, टू होप, चांगल्या परिणामाची आशा ठेवणे. आता बघा. दे आर डॅश डॅश द न्यू मॅनेजर टू ब्रिंग द कंपनी बॅक टू प्रॉफिटेबिलिटी. मग काही लुकिंग ॲट नाही येणार, लुकिंग फॉर नाही येणार, लुकिंग अबाउट नाही येणार. ठीक आहे, मग काही लुकिंग टू येईल. ते मॅनेजरकडे बघतायत चांगल्या आशेने की आता आपली कंपनी प्रॉफिटमध्ये जाईल. लुकिंग टू समवन म्हणजे एखाद्याकडून काही करण्याची अपेक्षा ठेवणे, त्याच्यावर अवलंबून राहणे. मीन्स टू डिपेंड ऑर एक्सपेक्ट समवन टू डू समथिंग पॉझिटिव्ह. लुक टू समवन म्हणजे. आता इथं एक फ्रेज आहे, ती पण पुन्हा काय आहे, लॅटिन फ्रेज आहे. द पब्लिसिटी कॉज्ड बाय हिज कनेक्शन विथ गँगस्टर वॉज खूप खूप दे डॅश डॅश ऑफ हिज इलेक्शन कॅम्पेन. खूप दे ग्रेस. काय, खूप दे ग्रेस म्हणजे काय माहिती का, फायनल ब्लो, शेवटची हार. त्याचं जे कनेक्शन आहे गँगस्टार सोबतचं, ते त्याच्या इलेक्शनसाठी फायनल हार ठरलं. काय, खूप द ग्रेस म्हणजे काय, फायनल हार, शेवटचा निर्णायक घाव, एखाद्या गोष्टीचा अंतिम अंत करणारी घटना. खूप दे ग्रेस. खूप दे ग्रेस म्हणजे काय, फायनल ब्लो दॅट ब्रिंग समथिंग टू अन एंड. फायनल ब्लो दॅट ब्रिंग समथिंग टू अन एंड. गुंडांशी असलेल्या संबंधाबद्दल परिस्थिती त्याच्या निवडणुकीच्या मोहिमेचा अंतिम घाव ठरली. खूप दे ग्रेस म्हणजे काय, अंतिम घाव. ही वॉज डॅश डॅश टू प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ अ प्रेस रिपोर्ट म्हणजे त्याला बोलवलं गेलं, हजर राहायला सांगितलं. म्हणजे काय, कॉल्ड अपॉन. आपण म्हणतो ना कॉल्ड अपॉन, हजर राहणे. कॉल्ड अपॉन म्हणजे एखादे काम करण्याची विनंती करणे किंवा मग सांगणे. कॉल्ड अपॉन म्हणजे आस्क टू ऑर रिक्वेस्टेड टू डू समथिंग. म्हणजे प्रेस रिपोर्ट जो होता तो सांगितलं त्याला की तो प्रूव्ह करतो. कॉल्ड अपॉन. आता इकडे काय दिलंय, फ्रेजेस दिल्यात. इकडे त्याचा अर्थ दिलेला आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे बॅगमध्ये जी कॅट ठेवली आहे ती बाहेर काढा. म्हणजे काय, जे सिक्रेट आहे ते बाहेर काढा. म्हणजे टू टेल द सिक्रेट. ठीक आहे, टू टेल द सिक्रेट. त्यानंतर लाईक अ कॅट ऑन
हॉट टीन रूप, म्हणजे हॉट टीन रूप जे आहे, गरम जे छप्पर आहे त्याच्यावर मांजर ठेवली, म्हणजे काय, काहीतरी नर्वस, काय नर्वस गोष्ट. आणि टू सेट द कॅट अमॉंग द पिगन्स. कॅट अमॉंग द पिगन्स आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट जी ट्रबल तयार करते. त्याने काय केलं की मांजरी ठेवल्या कबुतरांमध्ये, म्हणजे काय, काहीतरी जी गोष्ट फेवरेबल नाहीये, अनफेवरेबल गोष्ट तयार केली त्याने. काय अनफेवरेबल म्हणजे काय, टू कॉज द ट्रबल, टू कॉज द ट्रबल. आणि प्ले कॅट अँड माऊस. प्ले कॅट अँड माऊस म्हणजे काय, धराधरीचा खेळ. आणि मग एंडला काय होतंय, धराधरीच्या खेळामध्ये कोणीतरी निसटून जात आहे. नियरली कॅच समवन अँड देन अलाउ टू एस्केप. ठीक आहे, 3 नंबरचं. लेट द कॅट आउट ऑफ बॅग म्हणजे काय, गुपित उघड करणं, सिक्रेट उघड करणं. लाईक अ कॅट ऑन हॉट टीन रूफ म्हणजे खूप अस्वस्थ, घाबरलेला, व्हेरी नर्वस. त्यानंतर सेट कॅट अमॉंग द पिगन्स म्हणजे गोंधळ किंवा समस्या निर्माण करणे, ट्रबल. प्ले द कॅट अँड माऊस विथ म्हणजे पकडण्याचा प्रयत्न करून पुन्हा सोडणे. त्यानंतर इन द बिगिनिंग ऑफ हिज करिअर ही वॉज प्रॅक्टिकली रोलिंग इन मनी. रोलिंग इन म्हणजे काय, त्याच्याकडे खूप पैसे होते, म्हणजे काय, तो खूप रिच होता, श्रीमंत होता, व्हेरी रिच. रोलिंग इन मनी म्हणजे. त्यानंतर बाय अँड लार्ज इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रॅटिक ट्रॅडिशन. बाय अँड लार्ज म्हणजे काय, बाय अँड लार्ज म्हणतो ना आपण की एका वाक्यात सांगायचं झालं तर, समअप करायचं झालं तर, ठीक आहे, इन अ नटशेल पण आपण याला म्हणू शकतो. ऑन द होल, अर्थ काय नाही इथं, ऑन द होल म्हणजे एकूणच, सर्वसाधारणपणे, बाय अँड लार्ज म्हणजे. त्यानंतर ही पेड हिज वाईफ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे अशी स्तुती करायची आहे, त्या स्तुतीमध्ये ऍक्च्युअली स्तुती नाहीये, तर ती टोमना एक प्रकारचा, निंदा एक प्रकारची, टोमना. लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, करताना स्तुती करायची पण त्या स्तुतीचा खरा अर्थ काय, टोमना आहे. त्याचा इथं मिनिंग होतो रॅप्रोच फिल प्रेज. रॅप्रोच फिल प्रेज म्हणजे काय, टोमनायुक्त स्तुती असं आपण म्हणू शकतो. लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे वरवरचे कौतुक पण प्रत्यक्षात टोमना, टीका असलेले कौतुक. मीन्स प्रेज दॅट इज ऍक्च्युअली इन्सल्ट ऑर क्रिटिसिझम. रॅप्रोचफुल प्रेज. शी वेलकम्ड हिम व्हेरी अफेक्शनेटली. अफेक्शनेटली म्हणजे काय, विथ पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह भावनेने ते वेलकम केले त्याने, म्हणजे काय, विथ ओपन आर्म्स. विथ ओपन आर्म्स. विथ ओपन आर्म्स म्हणजे एखाद्याचे मनापासून प्रेमाने स्वागत करणे. नॉट विथ स्टँडिंग द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय हिम. आता इथं नॉट विथ स्टँडिंग म्हणजे काय माहिती आहे का, असेही असले तरी, असेही आपण म्हणतो ना, असे असले तरी, तरी सुद्धा म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो बघा, इनस्पाइट ऑफ. इनस्पाइट ऑफ वापरतो आपण, त्यानंतर डेस्पाइट वापरतो आपण, ठीक आहे. मग इथं इनस्पाइट दिलेला आहे, इनस्पाइट ऑफ. नॉट विथ स्टँडिंग म्हणजे असे असूनही, तरी सुद्धा, म्हणजे इनस्पाइट ऑफ, डेस्पाइट ऑफ. टू रूल द रोस्ट. टू रूल द रोस्ट म्हणजे, रोस्ट म्हणजे काय, रूल द रोस्ट म्हणजे डॉमिनेट करणे. आपण म्हणतो ना, बघा, डॉमिनेट करण्याचं मराठीला काय म्हणू आपण त्याला, डॉमिनेट करलेला मराठीत काय म्हणू, सगळ्यात मोठा दावा सांगणे त्याच्यावर एका प्रकारे. हां, वर्चस्व गाजवणे, इतरांवर नियंत्रण ठेवणे. टू रूल द रोस्ट म्हणजे वर्चस्व, डॉमिनेट. त्यानंतर इफ दे डू नॉट अराईव्ह इन हॅफ अन आवर वी विल लिव्ह. आता इथं काय, आले नाही तर म्हणजे हजर नाही झाले तर, म्हणजे काय, टर्न अप. काय, टर्न अप. मग इथं टर्न अप दिलेला आहे, टर्न अप. टर्न अप म्हणजे येणे, हजर होणे. टू अराईव्ह, टू अपियर. ॲट द एंड ऑफ परफॉर्मन्स द ऑडियन्स ब्रॉट हाऊस डाऊन. ब्रॉट हाऊस डाऊन म्हणजे काय, की त्यांना खूप आनंद झाला, आनंदाने त्यांनी काय केलं, टाळ्या वाजवल्या. अपलॉडेड लाऊडली. त्यांना खूप आनंद झाला, त्यांनी ॲप्रिशिएशन खूप जोरात केलं. ब्रॉड द हाऊस डाऊन म्हणजे, ब्रॉड द हाऊस डाऊन म्हणजे काय, प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट मिळवणे. ब्रिंग द हाऊस डाऊन म्हणजे टू रिसीव्ह व्हेरी लाऊड ॲप्लॉज. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ब फ्रेज इज करेक्टली युज्ड. आता ही जी आहे ना पहिलीवाली, ती करेक्ट आहे. लग्ड आउट. लग आउट म्हणजे काय, लग आउट म्हणजे एखादी हेवी गोष्ट बाहेर आणणे किंवा एखाद्या गोष्टीवर ठेवणे. लग आउट म्हणजे, लग आउट म्हणजे कष्टाने ओझे उचलून बाहेर काढणे. त्याने कॅमेरा ठेवला होता कष्टाने ट्रायपॉडवर. टू लूज वन्स बिअरिंग. टू लूज वन्स बिअरिंग म्हणजे काय, बेअरिंग म्हणजे काय, काहीतरी तुझी काहीतरी पोझिशन होती अगोदरची, काहीतरी सिच्युएशन होती, चांगली होती ती, पण आता त्याच्याबद्दल तू अनसर्टन आहे. म्हणजे काय, टू बिकम अनसर्टन अबाउट वन्स पोझिशन. टू लूज वन्स बिअरिंग म्हणजे, टू लूज वन्स बिअरिंग म्हणजे आपली दिशा, स्थिती याबद्दल गोंधळून जाणे. टू लूज वन्स बिअरिंग मीन्स टू बिकम अनसर्टन ऑर कन्फ्युज्ड अबाउट वन्स पोझिशन ऑर डायरेक्शन. आता राईट फ्रेज कोणती विचारली इथं, मिनिस्टर कॉल्ड अपॉन यूथ.
कॉल्ड ऑफ युथ, कॉल्ड ऑफ युथ, कॉल्ड आउट युथ. कॉल्ड अपॉन जे आहे ना, कॉल्ड अपॉन म्हणजे काय, आता इथं बघा, द मिनिस्टर कॉल्ड अपॉन युथ ऑफ अ कंट्री टू अपोज द डावरी. म्हणजे काय, मिनिस्टरने युथला एक विनंती केली, नाही विनंती म्हणल्यापेक्षा अपील केलं, काय आव्हान केलं. कॉल्ड अपॉन म्हणजे काय, आव्हान करणे, आव्हान करणे. विनंती करणे देखील होईल, पण आव्हान करणे मोर करेक्ट. कॉल्ड अपॉन म्हणजे एखाद्याला काही करण्याचे आव्हान करणे, विनंती करणे. टू अपील और टू रिक्वेस्ट समथिंग म्हणजे काय, मिनिस्टरने काय सांगितलं की हुंडा घेऊ नका, अशी काय केली, अपील केली. वन हॅज टू रीड बिटवीन द लाईन्स बिफोर पासिंग अ जजमेंट ऑन द बुक. बघा, आता एखादं बुक वाचतोय आपण आणि रीड बिटवीन द लाईन्स. रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय, त्या पुस्तकामध्ये काहीतरी अर्थ लपलेला आहे, छुपलेला आहे, किंवा त्याचा मथित अर्थ काय. रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय, मथित अर्थ काय, म्हणजे काय, टू सी रायटर्स कन्सिल्ड मिनिंग. जो लपवलेला अर्थ आहे त्या पुस्तकामध्ये तो बघायचा आहे आपल्याला. टू रीड द बिटवीन लाईन्स म्हणजे टू सी रायटर्स कन्सिल्ड मिनिंग. रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे ओळीच्या आडचा दडलेला अर्थ समजून घेणे. अंडरस्टँड द हिडन ऑर इम्प्लाइड मिनिंग, कन्सिल्ड मिनिंग. द जज डॅश डॅश अ व्हर्डिक्ट ऑफ गिल्टी म्हणजे काय, ब्रॉट इन त्याने जो व्हर्डिक्ट होता, म्हणजे जो जजमेंट होती ती त्यांनी ब्रॉट इन केली. ब्रॉट आउट येणार नाही, ब्रॉट अप येणार नाही, ब्रॉट अबाउट येणार नाही, ब्रॉट इन येईल. ठीक आहे, ती आणली त्याने. न्यायालयात निकाल जाहीर करणे. ब्रिंग इन अ व्हर्डिक्ट म्हणजे न्यायालयात निकाल जाहीर करणे. पुढे बघा, करेक्ट कोणत्या कोणत्या टर्म्स वापरलेले आहेत. आता बघा, टू मूव्ह हेवन अँड काय नाही येते, हेवन अँड अर्थ आहे, काय, हेवन अँड अर्थ आहे. टू मूव्ह द गोल पिलर्स, गोल पिलर्स नाहीये, काय, गोल पोस्ट आहे. काय, गोल पोस्ट म्हणजे काय, नियम वगैरे बदलणे. त्यानंतर मूव्ह विथ द टाइम, टाइम नाही ते टाइम्स आहे, काय, यस लागलेला आहे पुढे, म्हणजे काळानुसार पुढे जाणे. टू मूव्ह मसल्स, टू मूव्ह अ मसल्स आहे, काय, इथं अ आहे, म्हणजे काय, सगळे जे वाक्य नाही तर सगळ्या ज्या फ्रेजेस आहेत त्या चुकीच्या आहेत. बघा, मूव्ह हेवन अँड स्काय नाही, मूव्ह हेवन अँड अर्थ म्हणजे काय, खूप प्रयत्न करणे. मूव्ह गोल पिलर्स, गोल पिलर्स नाही, गोल पोस्ट आहे, नियम व अटी बदलणे. मूव्ह विथ द टाइम, मूव्ह विथ द टाइम्स आहे, काळानुसार बदलणे. नॉट मूव्ह मसल, नॉट मूव्ह अ मसल आहे, ए आहे इथे. ठीक आहे, अजिबात हलू नाही. करेक्टली कोणतं आता इथं विचारलेलं आहे. कॉल अ स्पेड म्हणजे काय, स्पेडला स्पेड म्हणायचंय, म्हणजे काय, खोटं बोलायचं आहे का, खोटं बोलायचं आहे का, मग नाही, खरं बोलायचं, काय, खरं बोलायचंय म्हणजे एकदम खरं बोलायचं. टू टेल द प्लेन ट्रूथ म्हणू शकतो आपण. क्लेरियन कॉल म्हणजे काय माहितीये का, तुमच्या कर्तव्याचा कॉल, म्हणजे हे बरोबर आहे, कॉल ऑफ ड्युटी. ॲचिल सील्स म्हणजे स्मॉल बट इम्पॉर्टंट विकनेस, हे आपण बघितलेलं आहे. बी आणि सी करेक्ट आहे इथं. कॉल अ स्पेड म्हणजे काय, स्पष्टपणे सत्य सांगणे. टू स्पीक फ्रँकली टेल द ट्रूथ. क्लेरियन कॉल म्हणजे काय, कर्तव्याचं आव्हान, कॉल ऑफ ड्युटी. अचिल्स हिल्स म्हणजे काय, कमकुवत बाजू, विकनेस. वी शुड डॅश डॅश ऑर्डर्स ऑफ आवर एल्डर्स म्हणजे काय, इथं कॅरी ऑन, कॅरी आउट, कॅरी ऑफ, कॅरी अवे. कॅरी आउट, कॅरी आउट म्हणजे काय माहिती आहे का, कॅरी आउट म्हणजे इम्प्लिमेंट करणे, म्हणजे जे आपल्याला आपले एल्डर्स जे सांगतायत त्यांच्या ज्या ऑर्डर आहेत त्या आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत, म्हणजे काय, आदेश किंवा सूचना आपल्याला पाळायच्या आहे, अंमलात आणायच्या आहे, कॅरी आउट म्हणजे. पुढे बघा, ही ब्रोक डाऊन इन द मिडल ऑफ हिज स्पीच. ब्रोक डाऊन म्हणजे काय, तो थांबला, बरोबर आहे, काय, तो थांबला, किंवा मग तो फेल झाला, बोलायला फेल झाला, तो फेल. ही ब्रोक डाऊन इन द मिडल ऑफ हिज स्पीच म्हणजे तो इमोशनली फेल झाला, तो, त्याचा अर्थ असा आहे, इमोशनली. अपयशी होणे, भावनिक नियंत्रण सुटणे, ब्रेकडाऊन म्हणजे. त्यानंतर ब्रँडी वर्ड्स विथ म्हणजे काय माहिती आहे का, आर्ग्यू करणे, भांडणं करणे एका प्रकारे. काय, ब्रँडी वर्ड्स विथ म्हणजे आर्ग्यू करणे, भांडणं करणे, वाद घालणे, ब्रँडी वर्ड्स विथ. ठीक आहे, तर हे आपले एडॉम्स अँड फ्रेजेसचा हे लास्ट सेशन होतं असं आपण म्हणूया.